आयवाडे बबनरावजी, गेल्या 2 वर्षामध्ये मराठा आरक्षणाचं जे मेरिट आहे त्याच्यावर तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी चर्चा केलेली आहे, त्याचा अक्षरशः किस पाडून झालेला आहे, सर्व मुद्द्यांची अनेक वेळा चर्चा झालेली आहे। मात्र तरी सुद्धा पुन्हा एकदा हे आंदोलन तशाच एका प्रकारच्या टप्प्यावर येऊन ठेपलेलं आहे, जिथे ज्याला आपण डेडलॉक म्हणतो, टेक्निकली डेडलॉक म्हणतो, त्या ठिकाणावर ते त्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे का? आणि या डेडलॉकचे नेमके काय मुद्दे आहेत जे दोन्हीसाठी अडचणीचे दिसतायत तुम्हाला, किंवा ज्याच्यावर उत्तर मिळणं हे थोडंसं अवघड झालेलं आहे, म्हणून हा डेडलॉक सुटत नाहीये? हा डेडलॉक नेमका काय आहे? नाही, प्रश्न इथे असा आहे की मागच्या वर्षी जेव्हा हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होतं, हो, तेव्हा सुद्धा या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री हे वारंवार सांगत होते की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा मिळणार नाही, हे अनेकदा बोललेले आहे। त्यानंतर प्रोव्हिजन होऊन 10% अतिरिक्त आरक्षण सरकारने दिलं, हो, तरी सुद्धा पुन्हा तोच मुद्दा घेऊन रस्त्यावरती येणं। आणि आताच बोलताना ते असं बोलत होते की 58 लाख नोंदी सापडल्या। मी याच्यावरती कितीतरीदा बोललो आहे की या 58 लाख नोंदी जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतरच्या नाही आहे, ह्या स्वातंत्र्यापूर्वीपासून तर आतापर्यंत कोणाकोणाच्या महसुली आणि शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील म्हणजे या ओबीसी मध्ये जाती येतात, बरं, त्याची नोंद शोधण्यात आलेली आहे। यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर आतापर्यंत मला वाटते 10-15 हजाराच्या वर नोंदी सापडल्या नाही, आणि त्याही कोणाच्या आहे? जो प्रचलित नियम आहे की वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावर या 6 जातीपैकी कुठली तरी नोंद आहे। ज्यांच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते ते पुरावे मिळाले, पण बा हे मराठे आणि कुणबी होते किंवा अशा प्रकारच्या नोंदी कुठे सापडलेल्या आहे? आणि मग 58 लाखाचा आकडा वारंवार सांगून मराठा समाजामध्येही असंतोष निर्माण करणे आणि ओबीसी समाजामध्येही असंतोष निर्माणाचं काम हे वारंवार या अशा वक्तव्यामुळे ते करतायत। सगळ्या सोयराचा वारंवार ते उल्लेख करतात। जेव्हा हे मुंबईला वाशीला गेले होते आणि यांच्या हातामध्ये ड्राफ्ट नोटिफिकेशन दिलं होतं, तेव्हा यांनीच गुलाल तिथे उधळला होता, आपलं आंदोलन संपवलं होतं। आणि मग त्याच्यानंतर काय प्रकरण घडलं हेच आम्हाला समजलं नाही। त्या ड्राफ्ट नोटिफिकेशन मध्ये आयवाडेजी, मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की त्यांना त्या नोटिफिकेशन मध्ये जे काही कमिटमेंट देण्यात आलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी करा असे जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे का? नाही, चुकीचं नाही, पण त्याची अंमलबजावणी सुरूच आहे। बरं, हे बघा, आधी सुद्धा तेच लिहिलेलं होतं की पितृसत्ताक पद्धतीने हो, जी जात आहे तीच जात पुढच्या पिढीला लागू होईल। नवीन याच्यामध्ये सुद्धा तीच आहे, त्याच्यामध्ये शब्दप्रयोग कुठेही आलेला नाही। हो, काय आणि म्हणून अंमलबजावणी सुरू जर असेल होऊन राहिलेली आहे, निश्चितपणे त्याची अंमलबजावणी मातृसत्ताक हा शब्द आहे, सरसकट हा शब्द आहे, या 2-3 टर्मिनॉलॉजीवरून हा सगळा वाद उभा राहताना दिसतोय। गंगाधर काळकुटे सध्या आपल्या सोबत आहेत। गंगाधरजी, जर जे नोटिफिकेशन दिलेलं होतं त्यातल्या सगळ्या कमिटमेंट्स फुलफिल झालेल्या आहेत, तर मग आता अजून कसलं आश्वासन हवं असा प्रश्न ओबीसी अभ्यासक विचारतायत? नाही, सरकारने जो अधिसूचना काढली होती ती अंतिम केली नाही ना। 6 महिन्याचा मुदत होते, 6 महिन्यानंतर आता बऱ्याच कालावधी गेला, दुसरं सरकार पण आलं, फडणवीस साहेबांनी तरी अजून दिलं नाही। मंगळदारांनी ओबीसीतून 50%च्या आतला मागितलंय, त्याच्यासाठीची आमची मागणी ती कुठल्याच त्या मागण्या पूर्ण नाही केल्या। दरेकर साहेब आहेत आमचे तिथं समाजाचे, जरी ते भाजपमध्ये असले तरी त्यांना चांगल्यापैकी माहित आहे 50%च्या वरचं आरक्षण टिकत नाही। आणि त्यामुळे जे आमच्या इतर बांधवाच्या नोंदी आहेत त्या आधारे मराठा आणि कुणबी एक आहेत। हा जी.आर. सुशीलकुमार शिंदे सरकारनं 2004ला काढला होता, असा जी काढावा आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत। आम्ही ज्यावेळेस आम्ही लढाईला जातो, शिवाजी महाराजांच्या काळात सांगितलं जायचं
लढायला जातो त्यावेळेस आम्ही क्षत्रिय म्हणजे मराठा असतो आणि शेतात काम करायला गेल्यानंतर रुग्ण हातात घेतल्यानंतर नांगर हातात घेतल्यानंतर मराठेच कुणबी असतात. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत. म्हणून सगळे सोयरे द्या, नाही तर तिन्ही गॅजेट, हैदराबादचं गॅजेट असेल, सातारा संस्थानचं गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल ते लागू करा किंवा आणखी निश्चितपणे काय करायचं या ते करा. मागण्या तर सगळे तुम्ही सोयरे ज्या मांडलेल्याच आहेत आणि त्या तर सर्वांना माहितीच आहेत. सचिन सावंतांकडे आपण जाऊया, त्यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. सचिन सावंतजी, ज्या प्रकारे आम्ही आता जो मुद्दा होता की एकतर सगळे सोयरीची व्याख्या नेमकी काय, या मुद्दा आहे. दुसरा सरसकटचा मुद्दा आहे. या टेक्निकल मुद्द्यांपुरतच आपण या आंदोलनाकडे बघता आत्ता जे उभं राहू पाहता आहे पुन्हा एकदा मुंबईमध्ये, की त्याच्या पलीकडे काही वेगळं राजकारण तुम्हाला दिसतंय जे तुम्हाला जास्त महत्वाचं वाटतं? हे असं आहे की मराठा समाजाची सातत्यानं फसवणूक ही भारतीय जनता पक्ष आणि महायुती एकंदरने या मधल्या पक्षांनी केलेली आहे, याच्यात काही शंका नाही. आता आम्ही हे बघ्याच्या भूमिकेमध्येच होतो की जरांगे साहेबांचं जे आंदोलन चाललं होतं त्याला तिकडे वाशीमध्ये त्या कशा पद्धतीनं त्यावेळेचे मुख्यमंत्री सामोरे गेले, त्यांनी काही आश्वासनं दिली, जरांगे साहेबांनी लगेचच त्याच्यावरती गुलाल उधळला, फार जल्लोष साजरा केला, त्याच्या मेळावा घेणार होते, आम्ही हे पाहत होतो ना. आणि त्यानंतर त्यांच्याचकडनं असं आलं की आमची फसवणूक झाली. तो जे सगळे सोयरेचा जो काही आश्वासन दिलं होतं ते काही पाळलं गेलेलं नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या दिसत आहेत की समाजाच्या भावना यांनीच भडकवायच्या आणि त्यानंतर त्या संदर्भामध्ये आश्वासनं त्यांनीच द्यायची आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी करायची नाही. आता प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये ज्या वेळेला काँग्रेस पक्षाच्या आघाडी सरकार होतं त्यावेळेला जो आम्ही ESBC ऍक्ट आणला होता त्याच्यामध्ये काही शब्दामध्ये काही फरक केलेला नाही ना त्यांनी या ऍक्ट मध्ये पण. त्यामुळे अजूनही जी आता 10% जे आरक्षण दिलेलं आहे ते आता कोर्टाच्या या निकषामध्ये कसं बसतंय ह्याकडे देखील आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सरकारनं ज्या पद्धतीची भूमिका घेतली ती दुटप्पीच आहे कायम. एके ठिकाणी सांगायचं की आम्ही पाठिंबा करायचा आणि नंतर मागच्या दरवाजाने विरोध करायचा. सुप्रीम कोर्टामध्ये जाणारे लोक कोण होती? ते भाजप आणि RSSची लोक होती ना या आरक्षणाच्या विरोधामध्ये. ती सेव्ह नेशन सेव्ह मेरिट हे संस्था कोणाची आहे, त्याच्यामध्ये RSSचे लोक कसे आहेत हे सगळं आम्ही त्यावेळेला दाखवून दिलं होतं. त्यामुळे एके ठिकाणी दाखवायचं की आम्ही पाठिंबा देतोय आणि मागच्या दारानं RSSच्या लोकांना त्याच्या विरोधामध्ये पाठवायचं. ते बीजेपीने केलेलं कारस्थान कायमस्वरूपी आहे. ठीक आहे, शेवटच्या राऊंडला आपण जाणार आहोत आणि